जर खरंच असं वाटत असेल तर सगळ्यात आधी मी याच्यावर काम करेल आणि ह्या गोष्टी मी लक्षात ठेवेन. कारण तुम्ही जिथून बघताय कदाचित ती गोष्ट मला फक्त तुमच्याकडूनच कळू शकते. त्यामुळे मी नक्की त्याच्यावर काम करेल. सगळ्यात आधी मी हेच म्हणतो. आणि जे काही तुम्ही सांगितलं आत्तापर्यंत की जसं जसं होत गेलं, ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्याच्यामध्ये जर असं उभरून येत असेल की मी त्याची शॅडो किंवा 2.0 व्हर्जन जे काय असेल ते वाटत असेल किंवा तो जे सांगतोय तेच मी करतोय, तर खरंच तसं काही नाहीये. की जसं त्या परफॉर्मन्स टास्कमध्ये जिथे आम्हाला एक प्राण्याचं प्रतीक बनवायचं होतं समोरच्याला आणि इंट्रोडक्शन करायचं होतं, तर तिकडे आमचं तेही डिस्कशनच होतं की मी तन्वी विरुद्ध बोलणार की रेवा विरुद्ध बोलणार. ते ऑलरेडी डिस्कशन आमचं तिकडे झालेलं आणि तिथे मीच डिलेमामध्ये होतो की मला तन्वी विरुद्ध बोलायचंय की रेवा विरुद्ध बोलायचं आहे. तर तिथे सुरुवातीला हो मी तन्वीचं नाव घेतलं होतं, पण मग जोपर्यंत सगळे आणि मी एंडला जाणार हे तिकडे फिक्स होतं. मी सुरुवातीला नव्हतोच जाणार. त्यामुळे एंड पर्यंत येईपर्यंत तो पण एक कंबाईंड ऑलरेडी एक डिसिजन जे होतं आमचं की हा तन्वी जायचं का रेवा जायचं. तिकडे जाऊन मला असं वाटलं की नाही, तन्वी येते बोलते आणि ते मला कुठेतरी नको होतं की मी बोलेल आणि त्याच्यावर तन्वी पण बोलेल मे बी. त्यामुळे ऐन वेळेस रेवाचं नाव घेतलं मी तिथे. म्हणजे तुला काय वाटतं की मी बोलणार नाही म्हणून? तर तसं मला वाटलं म्हणून मी रेवाचं नाव ऐन वेळेस घेतलं. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे. मी हे म्हणत नाहीये की तुम्ही मुद्दामून विचारूनच करता सगळ्या गोष्टी, ह्यातला भाग नाहीये. कळलं? राईट. कळत न कळत तुम्ही जसे उभरून येताय या आठवड्यात जसे आलात, राईट. म्हणजे यापूर्वी तुम्ही जे दिसत होता ऍज अन इंडिव्हिज्युअल स्ट्रॉंग, तेवढे या आठवड्यात तुम्ही दिसला नाहीत. ओके. याचा मी तुम्हाला एक काउंटर ऐकवतो. ओके. अनुश्री आणि सागर हे पण विशाल यांचे मित्र आहेत. त्यांच्यात पण डिस्कशन्स होतात. विशाल अनुश्री यांना सतत नॉमिनेशन सांगत होते की दीपाली यांना नॉमिनेट कर. बरोबर अनुश्री? विशालने तुम्हाला सांगितलं? हो. विशाल बरोबर आहे, तुम्ही म्हणालात का नाही त्यांना? हो. करेक्ट. अनुश्री काय म्हणाल्या? मी त्यांना नॉमिनेट केलं तर तन्वी मला नॉमिनेट करतील. हो. कारण अनुश्री यांचा फोटो तन्वी यांच्या गळ्यात होता. ठीक आहे. याला म्हणतात की एक स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही जरी मला सांगत असाल तर दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डिसाईड. मला हे असं वाटतं की माझा स्वतःचा हा गेम आहे, मला हे करायचं. विशाल मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला देतो वेळ. त्यानंतर विशाल यांनी अनुश्रीला अजून एक आयडिया सांगितली की तू तन्वी यांना जाऊन विचार, तुम्हाला राकेश यांना सेव्ह करायचंय का दीपाली यांना सेव्ह करायचंय. त्यात तन्वी अडकतील आणि त्या डिलेमामध्ये ऑफकोर्स दोघांमध्ये एक तर नॉमिनेट होईलच. बरोबर ना? हा विशाल यांचा स्मार्टनेस आहे ना. पण अनुश्रीने काय केलं? अनुश्रीने ते ऐकलं. तन्वी यांना असं कुठेही काही जाऊन विचारलं नाही. कारण त्यांचा गेम कसं की मला हा गेम माझ्यासाठी खेळायचा आहे, मला स्वतःला सेव्ह करायचं. माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की स्ट्रॅटेजी वगैरे येत राहतील आणि असं नाही की प्रत्येक वेळा तुम्ही जर कुणाचं ऐकून एकत्र केलं की ऐकूनच केलं, ह्यातला भाग नाहीये. एकदा झालं असतं तर वेर ओके, ठीक आहे, होऊन गेलं. पण सातत्याने त्याच्या व्यतिरिक्त जर काही दिसत नसेल आणि जर गेमचा ग्राफ जर खाली जात असेल तर मला वाटतं की इथं येऊन ही माझी जबाबदारी आहे की एखाद्या चांगल्या प्लेअरचा ग्राफ जर खाली जात असेल तर एक वॉर्निंग देऊन सांगणे की अप युअर गेम. थँक्यू रितेशजी. थँक्यू. ओके, थँक्यू.